हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? तर काल जी श्रावण सोमवारची पूजा मांडली होती त्याच्याच उत्तर पूजा झाली होती, करून घेतली। आणि अशा प्रकारची बघा सुपडी मिळते तुम्हाला, देवाच्या जे वस्तू मिळतात ना तिथे मिळून जाईल, किंवा मी इथे ट्रेन मध्ये घेतली होती। तर अशा सुपड्या असतील ना तर आपल्याला रांगोळी भरायला बघा किती सोपं जातं। बऱ्याच आपण पूजेमध्ये ना सर्वात किचकट काम असतं रांगोळी उचलायचं, आणि अशा जर प्रकारची सुपडी असेल ना तर तुमची रांगोळी बघा छान अशी उचलली जाते, बघा किती क्लीन होतं। आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की मी पूजा वर काय मांडते, तर मला पायाचा खूप त्रास होतोय, डॉक्टरने मला खाली बसायचंच नाही असं सांगितलेलं आहे लिटरली। त्याच्यामुळे आता माझ्याकडे पर्याय नाही, पण मनात इच्छा आहे सगळ्या गोष्टी करायचे। तर म्हणतात ना इच्छा असतो तिथे मार्गही सापडतो। तर मी अशा प्रकारे सगळ्या पूजा आता इथेच मांडणार आहे, कारण मला पायाने बसायचंच नाही सांगितलं डॉक्टरनी खाली, कारण पायावरती खूप प्रेशर येतोय गुडघ्यावर। तर बघा छान अशी उत्तर पूजा झाली। त्याच्यानंतर केली आज मंगळवार होता, त्याच्यानंतर मंगळवारची आपली रोजची देवपूजा आहे ना ती करून घेतली। आणि काल बाहेर गेली होती, त्याच्यामुळे आणखी ताण पडला पायावरती। तर येताना ना गुलछडी आणि चाफा घेऊन आली होती, कारण मिस्टरांना चाफ्याची कंठी हवी होती त्यांच्या ऑफिससाठी, आणि मी माझ्यासाठी गुलछडी घेऊन आली होती, कारण मंगळवारच्या मी वेण्या घालते किंवा गजरे घालते, तुम्हाला माहिती आहे देवींना। तर आज म्हटलं ना स्वतःच्या हाताने वेणी करून देवीला घालणं, याच्यात म्हणतात एक सुखच वेगळं। आणि खरंच सांगते, मला गजऱ्यांपेक्षा किंवा इतर कुठल्या गोष्टीपेक्षा ना ह्या वेण्या ना गुलछडीच्या ज्या स्वतःच्या हाताने केलेल्या एवढ्या छान वाटतात ना, आणि देवींचं स्वरूप मेन बघा किती उजळून येतं। आणि फोटोवरती माझ्या कुलदेवाचे जे दोन्ही कुलदेवतांचे बघा फोटो आहेत, एक सासरची एक माहेरची, त्यांना जेव्हा ते वेण्या घालताना त्यांचा फक्त फेस त्या वेण्यांमधून एवढा छान दिसून असं वाटतंय की देवी आपल्यासोबत बोलते, हसते। आणि मला हे नेहमी जाणवतं की माझ्या मागे देवी कायम आहे म्हणून। तर खरंच बघा किती छान वाटतं, त्या वेण्यांमुळे ना ते देवीचं स्वरूपच एक वेगळं म्हणजे वेगळं असं दिसून येतं। तर छान अशी रोजची देवपूजा झाली। त्याच्यानंतर आपलं मंगळवारचं असतं धनलक्ष्मी कुंचनची सेवा असते। त्याच्यानंतर कांचन दिवा जो कामाक्षी दिवा जो आहे त्याची सेवा केली जाते। त्याच्यानंतर उंबरट्यावरती कलशाची स्थापना केली जाते। त्या सगळ्या दिवे किंवा यांनासाठी लागणारे जे दिवे आहेत, कलश आहे किंवा जे कुंचन आहे, त्या सगळ्यांवरती ना मी हळदीचे डॉट काढते आणि त्याच्यावरती कुंकू लावते। जेवढी तुम्ही हळदीचा वापर ह्या ना देवींच्या पूजेमध्ये करताना तेवढं आपल्यासाठी चांगलं असतं। असं म्हणतात की हळद आपल्या घरातली नकारात्मकता दूर करते आणि घरात लक्ष्मी स्थिर राहण्यास मदत करते, किंवा लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात होतं। त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त आहे ना, जेव्हा पण तुम्ही एखाद्या देवीच्या पूजा मांडताना किंवा देवीच्या एखाद्या दिवशी ना तुम्ही हळदीचा वापर जास्त प्रमाणात करा। तुम्ही साऊथला वगैरे गेलात तर बघितलं असेल तर तुमच्या लक्षात येईल, त्या बाजूला हळदीचा खूप प्रमाणात वापर केला जातो पूजेमध्ये। तर छान असं बघा सगळ्या दिव्यांना हळदीची बोटं लावून घेतली। त्याच्यानंतर जो कलश मी बाहेर मांडणार होती त्याला सुद्धा हळदीचं बोटं लावून घेतली। त्याच्यानंतर हा दिवा, माझ्याकडे कामाक्षीचे दिवे 3 आहेत, 2 मोठे आहेत जोडीमध्ये आणि हा सिंगल आहे। तर हा मी मंगळवारच्या पूजेला घेते आणि इतर वेळी मी तो मोठे दिवे असतात ना ते काढते। तर खरं सांगते, दिव्याला ना अशा प्रकारे लेपन करून त्याच्यावर जेव्हा हळदी कुंकूचं बोट लावतो ना, त्याच्यानंतर तो दिवा जेव्हा प्रज्वलित होतो ना, तो दिवा एवढा छान वाटतो। हा छोटी साईज असून सुद्धा दिवा छान दिसतो। तो विचार करा, मोठ्या दिव्यांवरती जेवढा मोठा तुमचा दिवा असेल त्याच्यावरती जेव्हा तुम्ही अशा प्रकारे लेपन वगैरे कराल ना, तो दिवा किती उठून दिसतो। तर अशा प्रकारे बघा संपूर्ण दिव्यांना वगैरे मी ते सगळं कुंचनने हळद आधी लावून घेतली। त्याच्यानंतर त्याच्यावरती कुंकू आणि कुंकुमाची बोटं। खरं सांगते, असं देवांना पण जेव्हा तुम्ही असं हळदी कुंकू लावता ना, जेव्हा हळद आधी लावता आणि मग तर देवींचं रूपही खरंच खूप खुलून दिसतं। कधी कधी म्हणजे म्हणतात मला खूप वेळ असेल ना, असं तर मला वेळ पुरतच नाही देवासाठी, पण कधी खरंच खूप वेळ असेल ना तर मी देवींना पण कधी कधी असं करते। बघा प्रत्येकाचं वेळ हे वेगळं असतं, कोणाला म्हणजे ना आनंद शोधण्यात असतो, कोणाला वाचनात आनंद असतो, कोणा गाण्यामध्ये असतो, कोणाला नाचण्यामध्ये असतो, तो कोणाला आणखी कसं असतो। तसं मला नाचण्याचा आवड आहे मला पहिल्यापासून, तशीच एक देवपूजेची आवड मला पहिल्यापासून आहे। म्हणजे एक देवासाठी काय वेगळं करता येईल, एखादी मांडणी कशी वेगळी करता येईल, एखादी पूजा कशी वेगळी मांडता येईल, हा मी नेहमी सतत माझ्या डोक्यात हा विचार चालू असतो। आणि याच्यामुळेच कदाचित माझ्या एवढ्या पूजा या छान दिसतात आणि मला खरंच खूप आवडतं अशा पूजा करायला। तर बघा तो दिवा पण बघा किती छान दिसतो। आणि हे जे मी वस्त्र जे आणले होते ना चौरंगावरचे, त्याच्यातले 2 वस्त्र बघा, एक छोटं
आणि एक मोठं वस्त्र आहे, असे 2 आणले होते मी. तेव्हा पण तुम्हाला बोलली होती की मी वस्त्र आणताना हा विचार करून आणते की मला पूजा जर मांडायचं झालं तर कशा मांडतील या हिशोबानेच मी वस्त्र आणते. तर बघा ते दोन्ही वस्त्रांचा उपयोग झाला. हे छोटं वस्त्र आहे जे दिव्यासाठी वापर झाला त्याचा, आणि जे मोठं वस्त्र आहे त्याच्या खाली धनलक्ष्मी कुंचन. इतर वेळी तुम्ही बघितलं असेल की धनलक्ष्मी कुंचन मी प्लेट वरती ठेवत होती कमळाच्या, पण आज बघा त्या मोरपिसाच्या वस्त्रावरती ठेवलं तरी पण बघा किती छान येतोय, आणि देवाऱ्याचा लुक पण बघा किती छान वाटतोय. म्हणजे विचार करा, आपल्या डोळ्यांना जर एवढं सुखद वाटत असेल तर प्रत्यक्षात देवांना किती छान वाटत असेल जेव्हा ते त्यांना त्यांचं स्वतःचं सजलेलं रूप ते बघत असतील. तर छान अशी बघा देवपूजा झाली. त्याच्यानंतर तुळशीकडे पण पूजा करून घेतली, उंबरट्यावर पण छान अशी पूजा करून घेतली. आता ना उंबरट्याचं माझं चाललंय असं काहीतरी वेगळं, असं म्हणजे रांगोळीसाठी काहीतरी असं वेगळं प्लॅन चालू आहे, बघू सक्सेस किती होत आहे. तर सध्या बघा छोट्या छोट्या, कारण आता मला डॉक्टरने खाली बसायला सांगितलं. आता प्रश्न माझा येणार आहे की रांगोळी काढायचा, स्पेशली उंबरट्याकडची, कारण का तुळशीकडे वगैरे उभं राहून मी रांगोळी काढू शकते. प्रश्न आता माझा उंबरट्याकडे रांगोळी काढण्याचा आहे. आता बघू त्याच्यासाठी पण काहीतरी सोल्युशन काढावंच लागणार आहे. तर छान अशी बघा तुळशीची पूजा, उंबरट्याची आणि आपली देवपूजा झाली, आणि त्याच्यानंतर मिस्टरांनी मला कंठी करून द्यायला सांगितली होती, तर ती करायला घेतली. आणि ह्या गोष्टी मला करायला स्वतःला आवडतात, त्याच्यामुळे अशा गोष्टी जर कोणी सांगितलं ना करा तर मी आवर्जून करते. कारण देवाचं जसं वेड आहे ना तसं देवासाठी काहीतरी करण्याचं सुद्धा मला वेड आहे. आणि स्पेशली वेण्या गजरे तर मला खरंच खूप आवडतात. मी कधी कधी एखादी गोष्ट येत नसेल तर मी ती शिकते, म्हणजे त्या फुलांची, जसं म्हणतात ना फिरकीचे गजरे मला येत नव्हतं पण मैत्रिणीकडून मी शिकली. तर मला असं खूप आवड आहे, आणि त्यांना पण ते एवढी आवड आहे. बघा ते त्यांनी ऑफिसमध्ये जाऊन जेव्हा ती कंठी गणपती बाप्पाला घातली ना, बघा किती छान दिसत होतं. तर असं छान सगळी पूजा वगैरे झालं. त्याच्यानंतर जेवणाला सुरुवात केली. साधं सिंपलच आज जेवण, पण मेन आज पदार्थ असतो आणि तो आहे पातोळ्या. कारण नागपंचमी आहे आणि पातोळ्या होणार नाही असं कधीच होत नाही. तर मी गुळ खोबरं करताना पण नेहमी बघा गुळ आणि खोबरं असं पहिले एकत्र करून घेते आणि मग भांड्यामध्ये ठेवून ते झाकून असं ठेवून देते. कारण ते गुळ खोबरं जोपर्यंत शिजतंय तोपर्यंत माझी दुसरी कामं होत असतात. बघा किती छान एकजीव होऊन येतं, काही आपल्याला ढवळत राहावं लागत नाही. बरीच जण काय करतात की आधी तुपामध्ये गुळ विरघळून घेतात आणि मग खोबरं घालतात, आणि बऱ्याच वेळ मग तिथे उभं राहावं लागतं. आणि मला तो वेळ असतो ना तो सत्तररी लावायचा असतो. कारण हे जेव्हा मी गुळ आणि खोबरं करत ठेवलं होतं तोपर्यंत मी जाऊन हळदीची पानं काढून आणली. आणि मी गुळ खोबरं नेहमी असंच करतो. बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की ताई तुमच्या मोदकाची चव वेगळी लागते इतरांपेक्षा. आता त्याचं कारण मलाही कळलं नाही, कदाचित माझी गुळ खोबरं बनवण्याची पद्धत वेगळी असेल. कारण मी गेल्या वर्षी पहिले ऑर्डरीचे मोदक केले, पण नंतरचे मला जमत नव्हतं, मी दुसरीकडनं करून घेतले होते. पण समोरच्या माझ्या क्लायंटला ते आवडले नाही. त्यांचं असं म्हणणं की ताई तुम्ही जे करतात तेच आम्हाला आवडतं. आता वेगळं असं मला तरी वाटत नाही, मी काय करते गुळ खोबरंच घालते, पण म्हणतात ना प्रत्येकाची बनवण्याची पद्धत असते. त्याच्यानंतर बघा इथे पाणी उकळत ठेवल्यानंतर आहे ना, आपण छान उकळलं की पाणी त्याच्यामध्ये पीठ घातलं तर 1च मिनिट गॅस चालू ठेवायचा आणि मग बंद करायचं आणि वाफेवर होऊ द्यायचं. आणि त्याच्यानंतरचं जे पीठ आहे ना ते असं ग्लासाने ना छान मुरडून घ्यायचं, म्हणजे आतमध्ये जर एखाद्या पिठाचा गुटळी वगैरे असेल ना ते निघून जाते. आणि अशा प्रकारे पीठ केल्यामुळे कसं होतं, ते पीठ थोडं हलकं होतं आणि तुम्ही जे पण पदार्थ करता, मग ते पातोळ्या असू दे, करंजी असू दे किंवा मोदक असू दे, ते एकदम मऊ आणि लुसलुशीत होतात. त्याच्यामुळे बऱ्याचदा जेव्हा उकड घेतल्यानंतर बरेच जण असं पीठ मळत होतं, तसं न करता पहिलं ते ग्लासाच्या साह्याने छान अशा गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि पीठ त्या ग्लासाच्या साह्याने जेवढं रगडता येईल तेवढं रगडायचं आणि मग आपण हाताने छान मळून घ्यायचं. आणि पातळांचं पीठ हे ना हे थोडं मोदकापेक्षा थोडं सैलच ठेवायचंय, कारण मग ते थापायला बरं पडतात. तुम्ही इथे बघा छोट्या छोट्या पानांवरतीच पातोळ्या केल्या. बऱ्याचदा कसं होतं गावच्या ठिकाणी वगैरे तुम्ही गेला अख्ख्या पानाच्या पातोळ्या केल्या जातात, म्हणजे पूर्ण पानावरती पीठ थापून मग त्याच्यावर गुळ खोबरं आणि ती अख्खी पातोळीची, म्हणजे जी हळदीचं पान असतं ना तशी पातोळी खायला मिळते आणि खरंच खूप छान वाटतं. माझ्या माहेरी असं करतात. आणि पण मला एवढं मोठं ते पातोळ्या करायच्या नव्हत्या, त्यामुळे मी छोट्या छोट्या तशा केल्या आणि खरंच छान वाटतं. एका एक जरी खाली ना तरी मनसोक्त असं म्हणजे मन भरून येतं. आणि मला मोदक माझ्या घरी माझ्या लेकीला मोदकापेक्षा पातोळी हा प्रकार जास्त आवडतो. तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता किंवा इथे बघा फोटोत दाखवले त्या पद्धतीने पण तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारे छान अशा आज पातोळ्या केल्या होत्या. तुमच्याकडे कोणता पदार्थ करता मला नक्की कमेंट करून सांगा, कारण प्रत्येक भागाच्या पद्धत ही वेगळी असते. तुमच्याकडचा पण कोणता पदार्थ असेल तो मला नक्की कळवा, मला पण जाणून घ्यायला आवडेल. तर असा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.